पुंडलिकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ज्ञान अंतःकरणातल्या कोणत्याही व्यवहारापासून ज्ञान हे वेगळं आहे. ते जेव्हा जेव्हा व्यवहारकाली असतं तेव्हा ते सामान्य रूपच असतं. पण होत असणाऱ्या व्यवहाराचा म्हणजे अंतःकरणाचा, इंद्रियांचा, विषयाचा जेव्हा संपर्क येतो तेव्हा ते ज्ञान त्यावर निराळा असूनसुद्धा त्याच्याशी तादात्म्य बनतं. मग तोच विषय सांगत असताना पुढं सांगितलं की ते वेगळे, पण जेव्हा तिन्ही अवस्था उभा राहतात तेव्हा तिन्ही अवस्थेच्या ठिकाणी हे पुन्हा तादात्म्य होतं. जागृतीच्या काळी विश्वाभिमानी, स्वप्नाच्या काळी तैजसाभिमानी, सुषुप्तीच्या काळी प्राज्ञाभिमानी, असं तो जाणण्याचा व्यवहार होत असतो. आता त्याच्या पुढचा विषय असा सांगतात, पण जागृती संपली, सुषुप्ती आली नाही, या संधिकालात कोणता अभिमान होता, काय जाणतो. त्यावेळी निराभिमानी सर्व भोगरहित होऊन सामान्य ज्ञानरूप असते. यावेळी अवस्था ज्ञानासारखी जाणता जाणणे व अवस्थाही नसल्याने त्रिपुटीरहित मी निराहारी निर्मळ होतो. आता काय आहे की परमात्म्याच्या ज्ञानाची जी काही एक आपल्याला दाखवली जागा, कुठं कुठं तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती, पण जागृती संपायला लागली ना अजून सुषुप्ती उभा राहिलेली नाही. अशा वेळेस मधलं जी संधिकाल आहे तिथं कोणताच अभिमान नाही. अगोदर तर आपण पाहिलं की जागृतकाली एक अभिमान आहे, स्वप्नकाली एक आहे, सुषुप्तीकाली एक आहे, पण संधीच्या ठिकाणी कोणताच नाही. त्यामुळं तिथली जी अवस्था आहे ती निराभिमानी आणि भोगरहित आहे. म्हणजेच तिथं फक्त सामान्य ज्ञान आहे. आणि त्या अवस्थेत हे जे काही ज्ञानासारखी जाणता जाणणं जे होतं व ही अवस्था असं दोन्ही नाही. कारण जागृतीतलं जाणणं आणि तिथं जाणता म्हणून तो अभिमान उभा राहत होता. आता संधिकाली काहीच नाही, ही अवस्था नाही आणि पुढची उभा राहिली नाही. अशी जी संधिकालाची जागा आहे तिथं निराभिमानी स्थिती आणि त्या ठिकाणी काय आहे की त्रिपुटीरहित असा हा निराकारी निर्मळ होतो. आता हे काय आहे, एवढं सगळं आहे, पण मधला जो काही भाग आहे तेवढाच त्याच्या ठिकाणी येतो, पण हे लक्षात राहत नाही. वास्तविक आता संधिकाली इथं काही नाही, कोणत्या प्रकारचा अभिमान उभा राहिला नाही, हे यायला पाहिजे लक्षात. हे लक्षात येत नाही. यावेळी स्थिती किंवा ज्ञान लक्षात येईल तर ते स्वतंत्र आहे. हे सर्व वेळी समजण्यास उपयोग होईल. आता तिथं जर आपली काय आहे संधिकालामध्ये निरीक्षण शक्ती चांगली असेल, विवेक जागा असेल, तर ह्या स्थितीच्या वेळेस, कोणत्या संधिकालाच्या स्थितीच्या वेळेस आपल्याला ज्ञान स्वतंत्र हे लक्षात येईल. म्हणजे ते जागृत अभिमानी नाही, स्वप्न अभिमानी किंवा सुषुप्ती अभिमानी नाही, मग ते स्वतंत्र आहे. आणि हे प्रत्येक संधीच्या काली आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे मग
एक तर आपण आता मोठ्या ठोकताळ्याने असं पाहू की जागृती आणि सुषुप्तीच्या मधला संधिकाल, सुषुप्ती आणि पुन्हा जागृती यायची त्याच्यामधला काल, अशा संधी आहेत. एरवी मध्ये किती आहेत हे आपण अनुसंधानाच्या वेळेस पाहिलंच आहे. अशा संधी आहेत, त्यावेळेस आपल्याला हे त्याचं स्वतंत्र असणं हे लक्षात जर आलं तर आपला चांगला उपयोग होईल. पण संधिकाल अत्यंत अल्पकाळ असून अवस्थेने सर्व काळ आवृत असल्याने तितकी अवस्था म्हणजे ती संधी स्पष्ट होत नाही व त्याला जाणण्याला सामान्य ज्ञान उपयोगी पडत नाही. आता त्यात स्पष्ट करून दिलं की आपल्याला हे का कळत नाही, कारण तो काळच अल्प आहे. संधिकाल अल्प असतो. जागृती आता संपली आणि सुषुप्ती, पण सुषुप्तीचं पहिलं अंग तरी चालू होतं. अजून झोप लागली नाही, पण झोप लागल्यासारखी व्हायला लागली, डोळे जड यायला लागलेत, हे त्यावेळेस चालूच झालेलं असतं. मग संधिकालाला वेळ कुठे? आणि सकाळीसुद्धा अर्धवट झोपीत आहे, अर्धा जागा आहे, असंच ते पण काळ असतो. म्हणजे तिथंही तसंच आहे. मग हे दोन्ही काळामध्ये अल्पकाळ असल्यामुळं या ना त्या अवस्थेचंच त्या ठिकाणी आवरण असतं. कदाचित जागृती तरी जागी होऊन आवरण आलेलं असेल किंवा सुषुप्तीचं तरी आवरण येतं, त्यामुळं ती संधी येऊनसुद्धा स्पष्ट होत नाही व त्याला जाणण्याला सामान्य ज्ञान उपयोगी पडत नाही. आणि हे जे काही अल्पकाळातलं सामान्य ज्ञान आहे त्याला आपण त्या संधीला जाणावं म्हणलं तर तो हे उपयोगी पडत नाही, कारण ते अज्ञानाच्या विरोधी नाही. हे मागेच आपण पाहून ठेवलेले आहे. आता का बरं? तर इतकं सगळी संधी आली, पण अज्ञानाचं आवरण दूर झालं आहे असं नाही ना. अज्ञानाचं आवरण थोडंफार आहेच, म्हणून अज्ञान आवरणाला विरोध करणारं हे सामान्य ज्ञान नाही. सामान्य ज्ञान हे त्याच्या स्वतंत्र स्थितीत आहे. पुढं अज्ञान आलं, अज्ञानाचं आवरण आलं का आवरणातून विक्षेपाकडे गेलं, हे सामान्य ज्ञानाला काही नाही. हे मागेच आपण पाहून ठेवलेले आहे. आता ह्याबद्दल आपण पाहिलं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे, अज्ञान आवरण आणि अज्ञानाचं आवरण कसं असतं हे मागच्या ह्याच्यात झालं. त्यामुळे एकदा आपण ग्रंथ वाचण्याच्या आधाराने संधिकालातील सामान्य ज्ञान नेपथ्यरूप आहे हे पाहण्याचा प्रयत्न करील तर त्याला वृत्तीरूप विशेष ज्ञानानेच पाहावे लागेल. मग आता इथं काय आहे, संधी पाहायची झाली तर सामान्य ज्ञानानं कळत नाही ना. मग कसं बघावं लागेल तर विशेष ज्ञानानं. विशेष ज्ञान म्हणजे कसं, मी आता संधी शोधतोय आणि संधिकालात मला हे निराभिमानी असणारं स्वतंत्र असणारं ज्ञान पाहायचं आहे, असं ज्याच्या ठिकाणी विशेषत्व होतं. मग पाहायचं कशानं? मागच्या प्रवचनात झालं, ज्ञानानेच ज्ञानाला पाहायचं आहे. म्हणजे आम्ही घेतलेल्या विशेष ज्ञानानं हे स्वतंत्र असणारं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्याला जाणायचं आहे. व ती पाहण्याची क्रिया संतामार्फत कळल्याशिवाय पाहता येणार नाही. स्वतंत्र पाहणाऱ्यास अज्ञानच दिसेल म्हणजे शून्यच म्हणेल. वृत्तीद्वारे पाहिल तर अवस्थेत येईल, तेव्हा पूर्व वहिवाटीप्रमाणे परमात्मा बनून विषय प्रमेयाकडे झुकेल. आता त्याच्यात झालं की जर हे शोधायचंच म्हणलं तर अज्ञान स्थितीप्रमाणे संधिकालाला आम्ही काय म्हणू, तर हे शून्य काल आहे, काहीच नाही तिथं. जोपर्यंत संधीच्या अगोदर काहीतरी उभा राहिलं होतं, संधी संपल्यावर दुसरं काही उभा राहील. मग जे समोर उभं राहतं त्याला आहेपणा दिला आणि दोन्हीच्या मध्ये संधी त्याला शून्यपणा दिला, कारण अज्ञानातनंच पाहणं झालं. आणि जर ते वृत्तीद्वारा पाहायचं म्हणलं की वृत्ती अवस्थेला धारण करील. म्हणजेच मग तिथं जे काय आहे ते एक,
नाही तर मग प्रमाता होईल आणि प्रमेयाकडे जाईल. वृत्तीला म्हणलं की वृत्तीची सवय बहिर्मुख होणं, आणि अंतर्मुख होण्याकरता किंवा आतलं निरीक्षण करण्याकरता ज्ञान जे आहे ते ज्ञान काय करेल, आपल्याला स्वतंत्र पाहू देणार नाही. घोटाळाच उडणार आणि शेवटी शास्त्र खोटेच आहे. आता इथं न सापडल्यामुळं शास्त्रानं संधी सांगितली ती नसतीच, असती काय कुठं, शास्त्रच खरं नाही असं आमचं काय आहे मत तयार होईल. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आपल्या बुद्धीने शोधायचं म्हणलं तर असंच होणार आहे. मात्र संतामार्फत याच्या ठिकाणचं निरीक्षण करायला गेलो तर संत आपल्याला युक्ती शिकवतील. कारण संत काय करतात, फक्त मार्गदर्शन करतात. पाहायचं असतं आपणच त्याचं निरीक्षक आहोत. आणि निरीक्षकानं कोणाचं निरीक्षण करायचं, आपलंच करायचं आहे. पण त्या ठिकाणी कसं पाहावं, काय करावं हे कोण शिकवणार आहे? संत शिकवतात. म्हणजे संतांनी युक्ती दिली की त्या युक्तीनं आपल्याला पाहता येईल. किंवा पूर्वीच्या संतांचे साधन वेगळे असेल, किंवा पूर्वीचे लोक महान अधिकारी असतील, त्यामुळे त्यांना आकलन झाले. एरवी होणे शक्य नाही, या तर्कविचाराने स्वस्थ राहील. आता काय काय होतं आपल्याकडं, जसं आपण म्हणतो का नाही की माझे मज कळ येती अवगुण, तसं हे अवगुणच आहेत सगळे आणि आपण त्याला धरून बसलेलो आहोत. आता हे आहेत हे कळतं, कारण आपल्या अवगुणानं आपण कशावर नावं ठेवली. आत्ता तर पाहिलं आपण शास्त्राला नाव ठेवलं, कारण शास्त्र बोलतंय ते खरं नाही, शास्त्र खोटंच सांगतंय. आता दुसरं काय केलं की हे जरी संत सांगत असले तर हे पूर्वी संतांनी साधन केलेलं आहे आणि ते त्यांनाच जमत असेल. आपल्याला काय त्यांच्यासारखं जमतं का? किंवा ज्यांना हे जमलं ते लोकच महान, त्यांचा अधिकार मोठा, त्यामुळं त्यांना ते जमतं, एरवी नाही. असं काय आहे की जी गोष्ट आपल्याला शक्य होत नाही त्याला आपण असे तर्क लावतो आणि मग हे नसेलच. एक तिथून जे झाले ते इतके सगळे आम्ही आमच्या मनात धरलेल्या गोष्टी झाल्या. आता त्याच्यात काय, ह्या अवगुणानं आपल्या ठिकाणी ही वाढ झाली. पुढील विषयाकरिता आणखी थोड्या निराळ्या विचाराने पूर्व विषयावर येऊ. आता त्याच्यानंतर काय करतात ते की अजून थोडं समजून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मग पूर्वी आपण पाहिले की बहिर्मुख झालेली वृत्ती कोणत्या प्रकारातून व्यवहार करत होते, त्याची काय काय नावं होती आपण हे अगोदर पाहिलं. मुख्य 3 अवस्था मानल्या जातात. आता दुसरा प्रकार शिकवायचा आहे त्याच्यात काय केलं की आपल्याकडं सत्ता मानल्या, मुख्य 3 सत्ता मानल्या जातात. आता 3 सत्ता कोणत्या, तर पहिली पारमार्थिक सत्ता, दुसरी प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी व्यावहारिक सत्ता. ह्या सत्ता काय केल्या आपल्याला समजून देण्याकरता शास्त्रानंच मांडलेल्या आहेत. मग शास्त्र सुरुवातीला जे सत्ता मांडतं ते पहिली काय आहे, पारमार्थिक सत्ता. त्याच्या ठिकाणी दुसरी मांडतं ते प्रातिभासिक आणि तिसरी जी सत्ता आहे ती व्यावहारिक सत्ता. पारमार्थिक सत्ता ही कायम स्वरूपाची असते, तिला कोणी खोटी ठरवू शकत नाही. प्रातिभासिक सत्तेला व्यावहारिक सत्ता तेव्हाच खोटी ठरविते. आता त्याच्यात काय आहे की अगोदर दाखवलं की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पारमार्थिक सत्ता आणि ती अबाधित आहे, तिला काय आहे कधीच ते आहे नाही असं नाही, अखंड आहे. आणि अखंड असूनसुद्धा तिच्या ठिकाणी काय आहे की कधी खोटेपणा करायचं म्हणलं तर कधीच नाही होत. त्याच्यावर आता प्रातिभासिक सत्ता. आता प्रातिभासिक सत्ता काही जरी असली तरी व्यावहारिक सत्ता एकदा उभा राहिली की प्रातिभासिक सत्तेला खोटं ठरवते. कारण व्यावहारिक सत्तेनं प्रातिभासिक सत्तेचं जे असेल ते खोटेपण केलं. स्वप्न हे प्रातिभासिक सत्तेतील आहे. स्वप्नातून जागा झाला की व्यावहारिक सत्तेत येतो
व आपल्या स्वप्नसंसार खोटा, आपला स्वप्नसंसार खोटा आहे हे नक्की समजतो. आता कसं होतं पहा, स्वप्न जे असतं ते प्रातिभासिक सत्तेतलं, आणि स्वप्नातून जागा झाला की दुसरी सत्ता सुरू झाली, म्हणजे व्यावहारिक सत्ता सुरू झाली. आणि व्यावहारिक सत्तेत आला की आपण जो काही स्वप्नातला संसार पाहिला, जे काही सगळं आपल्यासमोर पाहिलं ते सगळं खोटं होतं हे त्याची तीच समजतो. म्हणजे मग व्यावहारिक सत्तेनं काय केलं, प्रातिभासिक सत्तेला खोटं ठरवलं. स्वप्नात सापडलेला हंडा मिथ्या आहे, त्यातील धन व्यवहाराला मिळत नाही. स्वप्नात आलेले मृत्यू खोटे होते, आगी लागलेल्या खोट्या होत्या, म्हणजे व्यावहारिक सत्तेनं त्या खोट्या होतात. तसेच मृगजळ किंवा इंद्रधनुष्य हे पाहण्यापुरतेच आहे, पण उपयोगदृष्ट्या ते मिथ्या आहे, म्हणजेच ते प्रातिभासिक आहे. आता आपण एक पाहिलं की प्रातिभासिक सत्ता जरी असली तरी व्यावहारिक सत्तेनं तिचा खोटेपणा किंवा मिथ्यापणा दिसतो. कितीही पाहिलं स्वप्नात, जसं एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली पण जागा झाल्यावर ती नसती, ती आहे ते स्वप्नातलीच असती. आणि स्वप्नात एखादा अतिप्रसंग झाला, काही दुःखद प्रसंग झाला, तरी स्वप्नातलं दुःख बाहेर आल्याबरोबर ते काही नाही, झालं ते स्वप्न होतं असं आपण लगेच ठरवायला लागतो. आता जसं स्वप्नाबद्दल सांगितलं तसं मृगजळ, इंद्रधनुष्य हे सुद्धा आपल्याला काय आहे स्पष्ट दिसतात, पण ते काय आहे दिसण्यापुरतेच आहेत. त्यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा उपयोग आहे अशातला भाग नाही, म्हणजे ते प्रातिभासिक आहेत. प्रातिभासिक सत्तेतील पदार्थ क्षणभर दिसणारे असतात, त्यामुळं जे काही असेल ते प्रातिभासिक असलं तर ते भासतं आणि क्षणभर असतं. जसं स्वप्न आहे, स्वप्नातलं पाहिलं किंवा मृगजळ आहे किंवा इंद्रधनुष्य हे जरी पाहिलं, तेच जसं आहे तसं अनेक गोष्टी आपल्याला प्रातिभासिक असतात. काही वेळेला समोरून येणारा माणूस आपल्या ओळखीचा वाटतो, तो दुसराच असतो कोणीतरी, हा सुद्धा प्रातिभासिकच आहे. जे असे कितीतरी आहेत की ते नित्य प्रसंगात सुद्धा आपल्यासमोर येऊस तोपर्यंत आपल्याला त्याचा काहीतरी व्यावहारिक सत्तेतला भाग आहे असं वाटतं, पण पाहायला गेलं की ते प्रातिभासिक ठरतं. म्हणजेच जे काही दिसत असेल ते प्रातिभासिक सत्तेतलं क्षणभरच दिसतं, स्थिर स्वरूपाचं ते नसतंच. आता पाहिलेले स्वप्न उद्या पडणार नाही, ते तेवढ्यापुरते भासक आहे हे विचाराने तेव्हाच कळते. मग आता कोणी जरी झालं की त्याला कळतंच स्वप्न कसं आहे, स्वप्न मिथ्या आहे, तो त्या स्वप्नाची शृंखला आहे असं नाही. आजचं जे होतं ते अर्ध जिथं राहिलं, उद्या झोपलं की तिथून अर्ध पुन्हा पुढचं दिसायला लागल असं कधीच होत नसतं. त्याच्या ठिकाणी काय आहे ते पडलं तेवढंच, त्यानंतर दुसरं असेल ते दुसरंच, हे सगळं वेगवेगळं झालेलं आहे. आता व्यावहारिक सत्तेतील पदार्थ स्थायी असतात, ते लगेच नाश पावत नाहीत. नाश पावतात पण कालांतराने, नाश पावले तरी अत्यंत नाश पावत नाहीत. पाण्याची वाफ होते, पाणी नाश पावले पण वाफेच्या रूपाने राहिले. ते सर्वच पदार्थ अत्यंत नाश न पावता रूपांतरित होतात, यामुळे आम्ही नाशिवंत म्हणायला तयार होत नाही. आता जे काही व्यावहारिक पदार्थ आहेत ते काय आहेत की काही काळानंतर त्याचा नाश होतो, पण लगेच नाश होत नाही. म्हणून आपल्याला ते काय आहे, काही कालांतरानं नाश होत असला तरी ते अत्यंत नाश पावलेले नाहीत. काही पदार्थ असे आहेत की ते आपल्या पुढं नाश पावले पण आपल्या स्मरणाने त्याला सोडून दिलं नाही, त्याच्या ठिकाणी त्याला काय आहे आठवणीने ठेवलंच. आणि काही पदार्थ रूपांतरित होतात, जसं पाण्याची वाफ होते, वाफ झालेलं पाणी संपलं पण वाफेच्या रूपानं ते राहिलं, तसं सर्वच पदार्थ आत्यंतिक नाश न होता रूपांतरित होतात.
त्या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यापुढच्याच. त्यामुळे ह्याला आम्ही नाशिवंत कसं म्हणणार? व्यावहारिक सत्ता ही बाधित आहे किंवा व्यावहारिक सत्ता मिथ्या आहे असं म्हणणे इतकं आमची तयारी होत नाही. स्वप्नाला नाशिवंत म्हणू, पण घर दार बायका मुले याला नाशिवंत ठरवायला विचार करावा लागतो. आता हे सगळं नाशिवंत आहे असं जर म्हणावं तर मग याला विचार करावा लागतो. असं हे कसं नाशिवंत असेल? म्हणजे विचारदृष्टीने ठरवू शकतो. मग प्रत्यक्ष असतं, विचारदृष्टीने ठरवावं लागतं. पारमार्थिक सत्तेमध्ये या सगळ्या गोष्टीला नाशिवंत म्हणलं. आता घरात बसून जर आपण घरात समोर मुलाबाळांना बायकोला नाशिवंत आहे तुम्ही म्हणलं तर ते म्हणतील तुम्ही काय खाणार मग? आम्ही असू द्या. म्हणजे काय झालं की तिथं जे काही आहे ते विचारदृष्टीने झालं. यांना नाशिवंत का म्हणायचं? हे विचारदृष्टीनेत. कोणीही झालं, आपण काय समोरचे काय, आपण असो किंवा आपल्या समोरचा मनुष्य असो, हे क्षणाक्षणाला बदलतो आहे. मग बदलत असल्यामुळं पहिला होता तो तसाच राहत नाही, पण इतकी जलदता आहे त्यात की आपल्याला तो पहिला ना आताचा वेगवेगळे झालेत असं वाटतच नाही. तसंच ते वाटतात. त्याच्यामुळं कितीतरी काय आहे की आपल्याला ते आहेपणातच टिकलेले असतात. पारमार्थिक सत्ता म्हणजे ब्रह्मज्ञान हे विचाराचे आहे. तेव्हा ब्रह्मज्ञानानेच व्यावहारिक सत्तावान संसार किंवा पदार्थ खोटे ठरतात. ते प्रत्यक्ष असूनही विचाराने मिथ्या ठरतात. आता त्यात दाखवलं की पारमार्थिक सत्ता हीच काय आहे? ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळं त्या सत्तेच्या ठिकाणी अगोदरही आपण पाहिलं की पारमार्थिक सत्ता हे कधीच बाधित होत नाही, पण ती समजून यायला विचारानं पाहावं लागतं. आणि हे जे सगळे तेव्हा ब्रह्मज्ञानाने व्यावहारिक सत्ता संसार किंवा पदार्थ खोटे ठरतात. आता त्याच्यात एक आहे की पारमार्थिक सत्ता विचारानं आपल्याला आहे हेच सत्य होतं, पण ते आहे हे समजून घ्यायला तिचा ब्रह्मज्ञानानं विचार पक्का करायला व्यावहारिक सत्तेतच यावं लागतं ना. पारमार्थिक सत्ता समजून घ्यायला व्यावहारिक सत्तेत आला. त्याच्या ठिकाणी काय आहे? ग्रंथ वाचन, संतापुढं बसणं, प्रवचन आहे, हे काय आहे? व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेत यायचं आणि पारमार्थिक सत्ता काय आहे की आपल्याला पक्की ठरवायची, व्यावहारिक सत्तेला मिथ्या ठरवायचं. तसंच होतं. प्रातिभाषिक सत्तेत प्रातिभाषिक सत्ताच सत्य वाटली होती. म्हणजे स्वप्नकालात स्वप्न कोणाला खोटं वाटतं? आचार्य सांगतात की यावत काले सत्यवत भाती. ज्या ज्या कालात जी जी अवस्था असते ती सत्यच वाटते. प्रबोधे असत्यवत भवेत. जाग झाल्यावर ती मात्र खोटी. तसं व्यावहारिक सत्तेतला हा सगळा संसार त्याच्यातलं मिथ्यत्व ठरवायला जे पारमार्थिक सत्तेचं उकल करणारे ग्रंथ आहेत ते व्यावहारिक सत्तेतच आलेत. संत महात्मे व्यावहारिक सत्तेत आले आणि त्यांच्याकडून शिकायचं आणि मग पारमार्थिक सत्तेतनं या व्यावहारिक सत्तेला आपण मिथ्या म्हणू शकतो. एरवी आपल्यासमोर हे सगळं असूनसुद्धा होत नाही. म्हणून पारमार्थिक सत्तेचे विचार पक्के व्हायला वेळ लागतो. लगेच्या लगे समजून येत नाही. आणि आले तरी काय आहे की पुन्हा त्याच्यावर अव्यावहारिक सत्तेचाच अंमल येतो. म्हणजे किती जरी समजून घेतलं, आता आपण काय आहे की कीर्तन प्रवचन ऐकतो, सगळं मिथ्या ठरवतो, पण संपेपर्यंत दम लोकाला घाई इतकी झालेली असते की निघालेच. कशासाठी? कारण पुन्हा व्यावहारिक सत्ता आली. पाण्यावरचं शेवाळं जसं हाताने बाजूला करावं लगेच थोड्या वेळात त्याच्यावर आवरण येतं, तसं पारमार्थिक सत्ता जागी होईपर्यंत त्याच्यावर लगेच व्यावहारिक सत्तेचं आवरण येतं. त्यामुळं समजून आली तरी ती सत्ता पुन्हा लक्षात येण्याकरता पुन्हा पुन्हा पारमार्थिक सत्तेचे विचार आपल्या ठिकाणी आले पाहिजेत. पारमार्थिक सत्ता खोटी आहे, तिच्याहून आणखी काही खरे आहे असे म्हणणारी सत्ता कोणी नाही. यावरून विचारच म्हणजे हे ज्ञानच अखेर शिल्लक किंवा जिवंत राहते. आता जसं
प्रातिभाषिक सत्ता जागी झाली की व्यावहारिक सत्तेला बाधित, व्यावहारिक सत्ता जागी झाली की प्रातिभाषिक सत्तेला तिने बाधा ठरवलं. तसं पारमार्थिक सत्ता जागी झाली की व्यावहारिक सत्ता त्या ठिकाणी मिथ्या ठरली. पण पारमार्थिक सत्ता मिथ्या ठरवायला दुसरी सत्ताच नाही की आता त्या सत्तेच्या पुढं कोणतीच सत्ता नाही. त्यामुळं ती जी सत्ता आहे त्यातलं जे ज्ञान आहे ते पूर्ण खरं असून तो विचार आपल्या ठिकाणी पक्का होतो आणि शेवटी हेच ज्ञान आपल्या ठिकाणी काय आहे शिल्लक राहिलं किंवा ते अखेरीला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. यावरून आपणाला पूर्व विषयावर यावयाचे आहे. ज्ञान आपल्याला 2 प्रकारचे आहे हे दाखविले आहे. ज्ञानाचे प्रकार जरी निरनिराळे दाखविले तरी त्या 2 मुख्य आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. प्रमाता, प्रमाण, प्रमेय या त्रिपुटीने झालेले प्रमाज्ञान आणि दुसरे साक्षीभाष्य ज्ञानाला अप्रमा म्हणतात. आता 2 गोष्टी झाल्या. एक, व्यावहारिक ज्ञानात प्रमाता होऊन इंद्रिये म्हणजे प्रमाणद्वारा जो विषय त्या प्रमेयाशी आमचा जो व्यवहार झाला त्याच्यातून आमच्या ठिकाणी जे ज्ञान झालं त्याला म्हणायचं प्रमाज्ञान. आणि दुसरं जे साक्षीभाष्य त्या साक्षीभाष्य ज्ञानाला अप्रमा म्हणायचं. म्हणजे प्रमा म्हणजे का आता इंद्रियद्वारा होतं म्हणून, आणि अप्रमा काय इथे इंद्रियाचा कुठं संबंध आहे. अंतःकरणातलं सुखदुःख जाणायला इंद्रिय लागतात का? इंद्रियाशिवाय कळालं म्हणून अप्रमा. आता ज्ञानाचे 2 प्रकार झाले. पहिला कुठला प्रमाज्ञान आणि दुसरं कुठलं अप्रमाज्ञान. हे 2 ज्ञान आता आपल्याला लक्षात ठेवले म्हणजे मग त्या ज्ञानानं आपल्या ठिकाणी पुढं यथार्थ ज्ञानाकडं किंवा योग्य असं असणारं ज्ञान आणि त्याचं मूलस्थान हे सगळं समजून येईल. मग ते समजण्यासाठी आता हा दुसरा जो प्रकार आहे म्हणजे पहिलंच आपण पाहिलं आणि त्यात प्रमाज्ञान एक पाहिलं. आता साक्षीभाष्य सांगितलं होतं पण साक्षीभाष्य ज्ञान हेच अप्रमा आहे हे आता पाहिलं. आता दोन्ही ज्ञानाचं आपल्याला पुन्हा एकदा पाहायचं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.